Hello students, once again welcome in a सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. सो स्टुडंट, आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे जनरल सायन्स आणि त्यामधला 5th चॅप्टर आहे इनसाइड द ॲटम, अणूचे अंतरंग. तर या चॅप्टरचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर याच्या आधीचे सुद्धा चॅप्टरचे एक्सरसाइज आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. चॅनलवरती त्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते एक्सरसाइज बघू शकता. तर चला, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे जे चॅप्टर्सचे एक्सरसाइज जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. Okay, so let's start to this exercise. In that, question first, answer the following. In that, A, what is the difference in the atomic models of Thomson and Rutherford? जर थॉम्सनचं ॲटॉमिक मॉडेल आणि रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल या दोघांच्या मध्ये डिफरन्स काय आहे विचारलं आहे. सो या ठिकाणी मी हा क्वेश्चन जो आहे हा इथे इम्पॉर्टंट मार्क करते, बिकॉज हा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जातो. सो हा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर आहे हे व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. राईट. ओके. थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल अँड रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. चला, फर्स्ट पॉइंट आहे, अकॉर्डिंग टू थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल द निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. तर थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलनुसार पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे धनप्रभारित या ॲटॉमिक मॉडेलमध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स हे एम्बेडेड केले जातात. रुदरफोर्ड्समध्ये, अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. तर ऋण प्रभारित जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे न्यूक्लियस म्हणजे केंद्रकाभोवती रिव्हॉल्व म्हणजे परिभ्रमण करत असतात. सेकंड, ॲटम इज अ होमोजेनियस स्पियर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. आता होमोजेनियस म्हणजे एकजिनसीय. तर ॲटम हा पॉझिटिव्ह चार्जचा म्हणजे धनप्रभारितचा एकजिनसीय गोल असतो. तर रुदरफोर्ड्समध्ये द पॉझिटिव्ह चार्ज इज इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम. तर धनप्रभार हा त्या ॲटमच्या केंद्रकामध्ये असतो. तर हे असे 2 पॉइंट्स आपण याच्या डिफरन्समध्ये लिहिलेले आहेत. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज मेंट बाय व्हॅलेन्सी ऑफ अन एलिमेंट? व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन अँड व्हॅलेन्सी? आता इथे बघा, व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट म्हणजेच मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा सांगायचं आहे. रिलेशनशिप बिटवीन नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन अँड व्हॅलेन्सी. तर त्या इलेक्ट्रॉनची संयुजा आणि संयुजा म्हणजे काय, या दोघांच्यातला आपल्याला डिफरन्स किंवा त्या दोघांच्यातला रिलेशनशिप काय सांगायचं आहे. ओके, तर आपण आन्सर स्टार्ट करतोय. आन्सरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हॅलेन्सीची डेफिनेशन द्यायची आहे आणि ती आहे द कॅपॅसिटी ऑफ अन एलिमेंट टू कंबाईन विथ अनादर एलिमेंट इज known as a valency. ही झाली त्याची डेफिनेशन. नेक्स्ट, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय हे बघा. आता द इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ एन ॲटम ऑफ एन एलिमेंट आर कॉल्ड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तर ॲटमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतात. पुढे आन्सर कंटिन्यू करतो आता आपण. हेलियम अँड निऑन ॲटम्स ऑफ बोथ these gaseous elements do not combine with any other atoms. तर हेलियम आणि निऑन हे असे आहेत की दुसऱ्या कोणत्याही ॲटम्स बरोबर कंबाईन होत नाहीत. These elements are chemically inert
दॅट इज देअर व्हॅलेन्सी इज 0. तर त्यांची संयुजा ही 0 आहे. Helium atom contains 2 electrons, indicates that the outermost shell of helium has an electron duplet. हेलियमच्या आउटरमोस्ट शेल काय म्हणतात आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, सो ते कंप्लीट होतं. द व्हॅलेन्स शेल ऑफ निऑन इज कम्प्लिटली फिल्ड, दॅट इज निऑन हॅज अ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. तर निऑनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात, सो ते सुद्धा कंप्लीट होतं. सिमिलरली ऑर्गॉन कंटेन्स 8 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स शेल. त्याचप्रमाणे ऑर्गॉनच्या सुद्धा व्हॅलेन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. दॅट इज आर्गॉन हॅज अन इलेक्ट्रॉन ऑक्टेट. इट इज अ confirmed that the valence is 0 when electron octet or duplet is complete. जेव्हा outermost shell मध्ये 2 किंवा 8 इलेक्ट्रॉन्स असतील तेव्हा आपण असं कन्फर्म करतो की त्यांची व्हॅलेन्सी 0 आहे. चला पुढे आपला आन्सर आहे atoms of all the elements except inert gases have tendency to combine with other atoms, that is they have non-zero valency. The molecules formed by combination with hydrogen, इथे आहे ही H2, that H2 and HCl, that valency of hydrogen is 1. The electronic configuration of hydrogen shows that there is a 1 electron less than the complete duplet state. तर हायड्रोजनची ड्युप्लेट स्टेट कंप्लीट होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची कमतरता असते. दिस नंबर 1 मॅचेस विथ द व्हॅलेन्सी ऑफ हायड्रोजन विच इज ऑल्सो 1. इट मीन्स दॅट देअर इज अ रिलेशनशिप बिटवीन द व्हॅलेन्सी ऑफ अन एलिमेंट अँड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन इट्स व्हॅलेन्स शेल. ओके स्टुडंट, अजिबात या चॅप्टरचा जो एक्सरसाइज आहे हा लिहिताना किंवा हा व्हिडिओ बघताना अजिबात बोर व्हायचं नाही, कारण हा जो चॅप्टर आहे हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. याला एक्झाममध्ये जास्त मार्क्स वॅटेज आहे, सो बोर व्हायचं नाही आहे. सी क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक मास नंबर? Explain how the atomic number and mass number of carbon are 6 and 12 respectively. Atomic mass number म्हणजे अणुवस्तुमानांक. तर या ठिकाणी आपल्याला ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक आणि अणुवस्तुमानांक कार्बनचा हा 6 आणि 12 असतो हे आपल्याला एक्सप्लेन करायला सांगितलं आहे. आन्सर, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम कॉल्ड द ॲटॉमिक मास नंबर. इथं आपण दिलेलं आहे की ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, तर टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ॲटॉमिक नंबर दॅट इज प्रोटॉन नंबर ऑफ कार्बन इज 6 अँड द मास नंबर इज टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द कार्बन, दॅट इज 6 प्रोटॉन्स प्लस 6 न्यूट्रॉन्स इज इक्वल टू 12. Therefore, the atomic number and mass number of carbon are 6 and 12 respectively. D. What is meant by subatomic particle? Give brief information of 3 subatomic particles with reference to electrical charge, mass and location. सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे अणुकण. तर या अणुकणांचं विथ रेफरन्स टू आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे, इलेक्ट्रिकल चार्ज, मास अँड लोकेशन. सो याचं आन्सर सुद्धा लेंदी असणार आहे, बट इग्नोर करायचं नाही कारण हा सुद्धा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. सो लेट स्टार्ट टू द आन्सर. अ पार्टिकल विच इज अ constituent of an atom, hence smaller than the atom, is called subatomic particles. तर सगळ्यात लहानात अणूचा सगळ्यात लहानात लहान कण त्याला अणुकण असं म्हणतात. इथे त्याची आपण फर्स्ट डेफिनेशन दिली, राईट.
An atom is formed from the nucleus and the extranuclear part. These contains three types of subatomic particles. तर ते कोणते बघा? The nucleus contains two types of subatomic particles together called nucleons. Protons and neutrons are the two types of nucleons or subatomic particles, and electrons are subatomic particles in a extranuclear part. म्हणजेच न्यूक्लियॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. तर न्यूक्लियॉन्स म्हणजे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. आता याच्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहोत प्रोटॉन, ज्याला पी असं डिनोट केलेलं आहे. सी. प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज सबएटॉमिक पार्टिकल इन द ॲटॉमिक न्यूक्लियस. राईट. तर अणूच्या केंद्रकामधला हा एक पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतो. The positive charge on the nucleus is due to the proton in it. A proton is represented by symbol P. Each proton carries positive charge of +1 E. असं दिलेलं. 1 E is equal to 1.6 into 10⁻⁻19 coulomb. When total positive charge on the nucleus is expressed in the unit E. तर मगाशी तुम्हाला इथं E च्या बद्दल शंका असेल तर ते काय आहे? युनिट आहे पॉझिटिव्हली चार्ज एक्सप्रेस करण्याचं. Its magnitude is equal to the number of proton in the nucleus. The mass of one proton is approximately 1 Dalton, म्हणजेच 1 U. is equal to 1.66 into 10⁻⁻27 gram. The mass of one hydrogen atom is also approximately 1 U, 1 Dalton. Next आहे न्यूट्रॉन. त्याला आपण स्मॉल n ने डिनोट करतो. Neutron is an electrically neutral subatomic particle and is denoted by symbol N. The number of neutron in the nucleus is denoted by the symbol N, which is capital N. Atomic nuclei of all the elements except hydrogen with atomic mass 1 U contain neutrons. The mass of a neutron is approximately 1 Dalton, which is almost equal to that of proton. थर्ड आहे इलेक्ट्रॉन. त्याला आपण ई आणि त्याच्यावरती मायनस असं साइन ने रिप्रेझेंट करतो. इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्हली चार्ज सबएटॉमिक पार्टिकल अँड इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ई. वरच्या साईडला मायनस चिन्ह. ईच इलेक्ट्रॉन कॅरीज 1 युनिट ऑफ निगेटिव्ह चार्ज -1 E. Mass of an electron is 1800 times less than that of hydrogen atom. Therefore, the mass of an electron can be treated as a negligible. Electron in the extranuclear part revolves in the discrete orbit around the nucleus. तर वेगवेगळ्या ऑर्बिट मधून ते इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे परिभ्रमण करत असतात, केंद्रकाभोवती परिभ्रमण करत असतात. द एनर्जी ऑफ अन इलेक्ट्रॉन्स इज डिटरमाइंड बाय द शेल इन विच इट इज प्रेझेंट. तर त्याची जी एनर्जी आहे त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी तो कोणत्या शेलमध्ये आहे याच्यावरून डिटरमाइन केली जाते. चला स्टुडंट, फर्स्ट क्वेश्चन आपला कंप्लीट झाला आहे. सेकंड, गिव्ह सायंटिफिक रिझन. First, all the mass of an atom is concentrated in the nucleus. तर अणूचे अणुवस्तुमानांक हे सगळे त्याच्या केंद्रकामध्ये सामावलेले आहे किंवा कॉन्सन्ट्रेट झालेले आहे.
Okay, see the answer. The nucleus of an atom contains protons and neutrons. केंद्रकामध्ये काय असतात? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. The electrons revolve around the nucleus. इलेक्ट्रॉन्स हे केंद्रकाभोवती परिभ्रमण करत असतात. The mass of an electron is negligible compared to that of proton or neutron. इलेक्ट्रॉनचं मास compared to प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सच्या निग्लिजिबल असतं. Hence, the mass of an atom depends mainly on the number of protons and neutrons. तर त्यामुळे जे त्याचा वस्तुमानांक आहे हा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये जितके प्रोटॉन्स आहेत जितके न्यूट्रॉन्स आहेत त्याच्या नंबरवरती डिपेंड असतं. Therefore, practically all the mass of an atom is concentrated in the nucleus. B. Atom is electrically neutral. तर अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. आणि याचं आन्सर. An atom is made up of two parts, viz. The nucleus and the extranuclear part. तर दोन पार्ट पासून ॲटम बनलेला असतो. आपण मगाशीच बघितलं न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन न्यूट्रॉन आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये असतात इलेक्ट्रॉन. Okay, the nucleus is positively charged. The positively charge on the nucleus is due to protons. The extranuclear part of atom is made up of negatively charged electrons. In an atom, the number of protons is equal to the number of extranuclear electrons. The magnitude of positive charge on the nucleus equals the magnitude of negative charge on the electrons. As the opposite charges are balanced and the atom is electrically neutral. आणि त्यामुळेच अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. Okay, next C question. Atomic mass number is a whole number. तर अणुवस्तुमानांक हा पूर्णांकामध्ये असतो. सी आन्सर. फर्स्ट पॉइंट. The total number of protons and neutrons in the nucleus of the atom is called the atomic mass number, जी की आपण A ने डिनोट करतो. As protons and neutrons are whole numbers. आता प्रोटॉन्सचे आणि न्यूट्रॉन्सचे जे आहेत हे पूर्णांकामध्ये असतात. सो दॅट्स वाय ॲटॉमिक मास नंबर इज ऑल्सो इन अ होल नंबर. खूप इझी आन्सर आहे याचं. डी. ॲटम्स आर स्टेबल दो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग विदिन इट. तर अणू हा स्टेबल असतो. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स हे त्याच्या भोवती परिभ्रमण करत असतात तरी देखील तो स्टेबल असतो. ओके, तर त्याचं रिझन. फर्स्ट पॉइंट बघा. द एंटायर मास ऑफ ॲटम इज अ कॉन्सन्ट्रेट इन द न्यूक्लियस, म्हणजे त्याच्या केंद्रकामध्ये असतं. अँड द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट सेंटर ऑफ एन ॲटम. Second point, the negatively charged electrons revolve around the nucleus. तर ते त्याच्या भोवती फिरत असतात. Third point, the total negatively charge on all the electrons is equal to positively charged on the nucleus. As the opposite charge are balanced, the atom is stable. आपण मगाशी बघितलं आहे. ओके, देन थर्ड क्वेश्चन. डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. तर आपल्याला डेफिनेशन लिहायचे आहे. फर्स्ट आहे ॲटम. तर हा क्वेश्चन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. या डेफिनेशन सुद्धा तुम्हाला फॉर 1 मार्क्स एक्झाममध्ये विचारला जातात, राईट. सो या सुद्धा प्रिपेअर ठेवायच्या आहेत. ॲटम्स. आन्सर बघा. अन ॲटम इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट विच रिटेन्स इट्स केमिकल आयडेंटिटी इन ऑल फिजिकल अँड केमिकल चेंजेस. तर अणू हा त्या द्रव्याचा सगळ्यात लहानात लहान कण आहे जो की त्याची केमिकल आयडेंटिटी ऑल फिजिकल अँड केमिकल कंडिशन्समध्ये जशीच तशी ठेवतो. Isotope. Atoms of the same element having the
same atomic number but different atomic mass number are called isotopes. C आहे atomic number म्हणजे अणु अंक. The number of electrons or protons in the atom is called atomic number. It is denoted by Z. तर ही जी डेफिनेशन आहे ही बऱ्याच वेळेला विचारलेली आहे, सो इथं मी इम्पॉर्टंट मार्क करते. आता डी विचारलेला आहे ॲटॉमिक मास नंबर. इथं आहे ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुवस्तुमानांक. तर हे दोघांच्या मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. The total number of protons and neutrons. तर इथं आहेत इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स. इथं आहेत प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स in the nucleus of atoms is called atomic mass number and it is denoted by A. Right. E. Moderator in a nuclear reactor. Answer. The substance which reduces the speed of fast moving neutrons produced in a fission is called as a moderator. Okay student, next fourth question आहे draw a neat labeled diagram. तर डायग्राम ड्रॉ करण्यासाठी 2 मार्क्ससाठी विचारल्या जातात. त्यामध्ये फर्स्ट आहे रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. तर हा तुम्हाला बुकमध्ये याची व्यवस्थित डायग्राम दिलेली आहे. इथे सुद्धा मी ही बुकमधलीच घेतलेली आहे. सो तुम्ही ही व्यवस्थित ड्रॉ करायची प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याचं जे नेमिंग आहे हे सुद्धा व्यवस्थित द्यायचं आहे. हे आहे रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. बी आहे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. तर हे मॉडेल सुद्धा तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करायचं आहे. फॉर 2 मार्क्स हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सी आहे डायग्रामॅटिक स्केच ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम. त्याचा ॲटॉमिक नंबर 12 दिलेला आहे. तर याच्यामध्ये 12 प्रोटॉन, 12 न्यूट्रॉन आणि हे जे आउटर शेल्स आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स दाखवून अशा प्रकारे ही इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम काढायचं आहे. चला नेक्स्ट डी डायग्रामॅटिक स्केच ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अर्गॉन आणि त्याचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे 18. तर त्यानुसार बघा इथे ही काढलेली आहे. तुम्ही ही व्यवस्थित बघून तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ फिलिंग द ब्लँक्स. ए इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन आर द टाइप ऑफ इन अन ॲटम. तर हे ॲटमचे काय आहेत? सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, अणुकण. सेकंड, an electron carries a charge. Electron carries negative charge. Third, the electron shell is the nearest to the nucleus. तर केंद्रकाच्या सगळ्यात जवळचा जो शेल असतो, जे कवच असतो, तो असतो K. Fourth, the electronic configuration of magnesium is 282. From this, it is understood that the valence shell of magnesium is इथे येणार M, कारण कसं असतं K, L आणि M असं असतं. म्हणजे K इथे असणार L आणि इथे असणार M. Fifth, the valency of hydrogen is 1 as per the molecular formula H2O. Therefore, valency of Fe turns out to be as per the formula Fe2O3. Fe2O3, right? Answer बघा, the valency of hydrogen is 1 as per the molecular formula H2O. Therefore, valency of Fe turns out to be 3 as per the formula of Fe2O3. चला विद्यार्थ्यांनो, 6th क्वेश्चन आहे मॅच द पेयर्स. ए ग्रुप, बी ग्रुप आणि याचा आन्सर आहे इथे खाली. ओके, आन्सर ए ग्रुप मध्ये प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज,
न्यूट्रॉन न्यूट्रल. नेक्स्ट आहे 7th, डिड्यूस फ्रॉम द डाटम प्रोव्हाइडेड. ओके, आता याच्या थ्रू आपल्याला हे सोडवायचं आहे. तर याच्यामध्ये डाटम अँड टू डिड्यूस 23 Na आणि 11 असं दिलेलं आहे आणि न्यूट्रॉन नंबर काढायचा आहे. याच्यामध्ये मास नंबर काढायचा आहे आणि याच्यामध्ये प्रोटॉन नंबर काढायचा आहे. चला स्टेप बाय स्टेप आपण काढूयात. फर्स्ट, देअर आर 12 न्यूट्रॉन्स इन अ सोडियम. याच्यामध्ये बघा 23, 11 Na असं दिलेलं आहे. इथे बघा 23 आणि 11 सोडियमचं दिलेलं आहे. मग आपण A मायनस झेड करतो. 23 मायनस 11 इज इक्वल टू 12, म्हणजेच 12 न्यूट्रॉन्स आले. आता सेकंडमध्ये ॲटॉमिक मास नंबर काढायचा आहे. 14C6 दिलेला आहे. सो 14C साठी 14 येणार ॲटॉमिक मास नंबर. त्यानंतर थर्ड विचारलेला आहे प्रोटॉन नंबर. आता प्रोटॉन, देअर आर 17 प्रोटॉन्स इन अ क्लोरीन. तर इथं त्याचं दिलेलं आहे बघा 37 क्लोरीन आणि खाली दिलेलं आहे 17. सो इथे येणार देअर आर 17 प्रोटॉन्स इन अ क्लोरीन. चला स्टुडंट, आपला या ठिकाणी हा जो एक्सरसाइज आहे कंप्लीट झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.